नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात बघणार आहोत आपण दाल मखनी. चला तयारी बघूया. काळी उडीद डाळ आणि हरभरा डाळ 2 तास पाण्यात भिजत घातली होती. हे सगळं साहित्य मी समप्रमाणात घेतलेलं आहे. त्यानंतर रेड राजमा 24 तास पाण्यात भिजत घातला होता. 2दा पाणी बदललं. आता हे सगळं कुकरच्या भांड्यात काढले. त्यामध्ये टोमॅटोचे काप टाकायचे. त्यानंतर तमालपत्र टाकूया. मसाला वेलची आहे. खूप जास्त मसाला वेलची वापरू नका, स्ट्रॉंग असते ही. त्यानंतर थोडेसे मिरे 4-5 दाणे, लवंगा, आणि त्यानंतर ही आहे हिरवी वेलची. हे सगळे मसाले खूप छान सुगंध आणि टेस्ट देतात. कांद्याचे काही तुकडे टाकायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आत्ताच, त्यामुळं राजमा टेस्टी बनतो. 8 ते 10 शिट्ट्यांवर मी हे सगळं शिजवून घेतलंय. छान मऊ झालाय राजमा. आता हे सगळं आपल्याला घोटून घ्यायचं आहे. त्याआधी आपण यातले तमालपत्र बाजूला काढूया. तमालपत्र आणि मसाला वेलची बाजूला काढायची आणि त्यानंतर हे सगळं घोटून घ्या, किंवा थंड झाल्यानंतर मिक्सरला लावलं तरी चालेल. सगळं घोटून तयार आहे मिश्रण. आता आपण फोडणी बनवूया. भांड्यात 1 चमचा तेल घेतलंय. त्यावर जिरे टाकायचे. तेल तापल्यानंतर हिंग टाकायचंय चमचाभर. कुकरला सगळे मसाले, कांदा, टोमॅटो टाकल्यामुळं खूप छान टेस्टी बनतीये डाळ. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण यावर नीट परतून घेऊया. हे सगळं खमंग परतू द्या. त्यानंतर टाकायची आहे काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे. ही आहे दालचिनी आणि शहाजिऱ्याची पावडर. समप्रमाणात शहाजिरे आणि दालचिनी घेऊन त्या मंद गॅसवर भाजायचे आणि पावडर बनवून ठेवायचे. खूप छान सुगंधी पावडर तयार होते. त्यानंतर घोटून घेतलेला राजमा, हरभरा डाळ आणि उडीद डाळ टाकायचे. आता या तिन्ही वस्तू खूप जड असल्यामुळं यामध्ये बटर, तुपाचा भरपूर वापर केला जातो. त्याप्रमाणे आपल्याला अमूल बटर किंवा मग घरचं साजूक तूप वापरायचं आहे. आधी छान नीट उकळी येऊ द्यायची आणि मग हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. अतिशय सुंदर टेस्टी बनते ही दाल मखनी. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. डाळीचे बरेचसे प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित उकळी येऊ द्यायचं आणि यामध्ये 5 ते 6 चमचे तूप टाकायचे. आता या स्टेजला तुम्हाला जर तूप नको असेल तर अमूल बटर 50 ग्रॅम या प्रमाणासाठी तुम्ही टाकू शकता. खूप टेस्टी बनते ही डाळ. यामध्ये 1 कप क्रीमसुद्धा मिक्स करायची आहे, पण मी क्रीम नसल्यामुळं घरचं दूधच मिक्स करणार आहे. चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं. 1 वाटी दूध मिक्स केले. अमूल क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही क्रीमसुद्धा मिक्स करू शकता.
डाळ व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि मीडियम गॅसवर चांगली नीट उकळू द्या. गॅस बंद केलेला आहे मी आणि आता सर्व करणार आहे. यामध्ये राजमा, हरभरा डाळ आणि काळी उडीद डाळ अशा तिन्ही डाळी ह्या पचायला खूप जड असतात, त्यामुळं आल्याचे जुलियन्स म्हणजे लांबट काप आपण सर्व करणार आहोत. आवर्जून सर्व करा. आल्याचे काप देणं खूप महत्त्वाचं आहे. अतिशय टेस्टी लागतं या डाळीबरोबर. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे आहेत आल्याचे जुलियन्स. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. धन्यवाद.